नमस्कार. मी लाडकी बहीण योजनेमधून श्रीकांत बोलतोय. माझं बोलणं रामभाऊ यांच्याशी होते का? राम राम साहेब, बोला की. मी रामभाऊच बोलतोय. तर रामभाऊ, महाराष्ट्र शासनाने नुकतीच एक योजना तयार केली आहे. ती योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. याविषयी तुमचं मत मला जाणून घ्यायला आवडेल. त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? ही योजना तुम्हाला माहिती आहे का? साहेब, ह्या योजनेविषयी टीव्हीला बातम्यात ऐकलंय बरं का. ही योजना ती जरा अडचणीची वाटते आम्हाला बघा. अडचण कशाची रामभाऊ? या योजनेमध्ये प्रत्येक स्त्रीला 1,500 रुपये प्रति महिना मिळणार आहेत. याविषयी तुम्हाला काय वाटतं? काय हो साहेब, ही योजना जाहीर झाली तेव्हापासून खूपच वाईट वाटलं बघा. कशाचं काय तेव्हा? अहो रामभाऊ, वाईट वाटायचं यात काय आहे? ही योजना ही प्रत्येकाच्या उन्नतीसाठी आहे. बरोबर आहे साहेब, पण काय झालंय माहिती आहे का, ही योजना जाहीर झाली त्याची संध्याकाळी मला झोप सुद्धा लागली नाही बघा. काय सांगायचं आहे तुम्हाला? अहो रामभाऊ, ह्या योजनेत ज्या जाचक अटी ज्या होत्या, डोमिसाईल, उत्पन्नाचा दाखला, या सर्व अटी आता रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही सुलभ आणि व्यवस्थित एकदम योजना लागू करण्यात आलेली आहे. होय साहेब, खरं आहे. पण ही योजना लगीन झाल्यासाठी आहे हो. माझं अजून लगीनच झालं नाही तर काय सांगू तुम्हाला? काय सांगताय? लग्न झालं नाही तुमचं अजून? बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. सॉरी तुम्हाला कॉल केला. बरं साहेब, आता ऐकून घ्या की आमचं आता. तुमचं आता पत्र आम्ही ऐकून घेतलं. आता एक आमची विनंती आहे, सरकारकडे करा तेवढी. बोला बोला, काय म्हणताय? आता जशी लाडकी बहीण योजना आणली का नाही सरकारनं, तशी आता ज्यांचं लग्न झालं नाही त्यांच्यासाठी एखादी योजना आणा की. म्हणजे कसली योजना ती? अहो, ज्याचं लगीन झालं नाही त्याला नवरी मिळो नवऱ्याला, अशी एखादी योजना आणा. आणि ज्यांची लग्न झाली नाहीत त्यांची लग्न करायचं बघा म्हणावं सरकारला. आणि ही लाडकी बहीण ही पुन्हा बघू. त्याचा फायदा परत आम्हाला लगीन झाल्यावर घेता येईल. आमची लग्नच नाही ती तुम्ही योजना घेऊन आलाय ना आम्हाला माहिती विचारताय वे. ठीक आहे रामभाऊ, ठीक आहे. तुमच्या भावना समजल्या. सॉरी तुम्हाला कॉल केला. तुमच्या भावना आम्ही सरकारपर्यंत पोहोचवतो. धन्यवाद.